संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेचे माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडे, वचन न मोडी बोलिले ते, तेचे माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणवोनी विशेष अत्यादरू विवेकावरी, गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा. धोनिया मळकटा बुद्धीचा तेने, आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले. वरे वैसव पाऊले श्री गुरूंचे, आता कृपा भांडवल सोडी. भरी मते माझे पोतडे, करी ज्ञान पद्य जोडे थोरा माते. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिले म्या. ठला विठ्ठला, ठला विठला 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 विठला. संतांचे पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. बरं वाटतंय मला. या माता भगिनीने तुम्हाला सांगितलं पायातल्या चपला बाजूला काढा, तेव्हा तुम्ही काढल्या. याचं मला हसू येत आहे केव्हापासून. ठीक आहे, एक लक्षात घ्या दादा हो, भौतिक प्रगती म्हणजे जीवन सफल नाही, लक्षात घ्या. आध्यात्मिक प्रगतीची जोड त्याला पाहिजे. सोशल मॅच्युरिटी आपल्याला आली पाहिजे, परिपक्वता आपल्याला आली पाहिजे. राग म्हणू नका माझ्या बोलण्याचा. आमच्या आप्पा मगाशी बोलले, ते शिस्तप्रिय आहेत फार, त्यांच्यामुळेच या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. आणि शिस्त पाहिजे, नियमावली पाहिजे, आचारसंहिता पाहिजे, सुंदर आणि आकर्षक असं अपडेट आपण दिसलो पाहिजेत. फिजिक्स प्लस फिलॉसॉफिकल, भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती म्हणजे परमार्थ आहे. अगदी सोपं सोपं बोलणार आहे मी. 2-5 मिनिटामध्ये महाराजांचा अधिकार सांगून जातो. त्या कालखंडामध्ये उच्चवर्णीय पण वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात कर्मकांडाच्या स्तोमाकडे झुकलेला उच्चवर्णीय समाज हा निम्नवर्णीय लोकांची सर्रास पिळवणूक करत होता. धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, हे आपल्या पूर्वजांना ठाऊकी नव्हतं. जप तप, सोवळं ववळं, कर्मकांड, यज्ञयाग, तामसी देवतांची उपासना, तामसी देवतांची उपासना, कोंबडे बकरे मारायचे, अशी आंधळी भक्ती, आंधळा परमार्थ त्या कालामध्ये चालत होता. धर्माची
परमार्थाची अध्यात्माची मक्तेदारी ठराविक लोकांकडे होती. धर्म हा लोकभिमुख नव्हता. तळागाळातला समाज हा भरडला जात होता. आर्थिक विवंचनेमध्ये पैसा नव्हता लोकांकडे, ज्ञान पण नव्हतं महाराज. ज्ञानाचं पण दुर्बलता होती, विचारधारा परिपक्व नव्हती. अनेक संकटांनी बहुजन समाज ग्रसित होता. मला वाटतं माझे शब्द तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. आणि अशा वेळेला बहुजन समाज जो नाडला जातोय याची झळ ही ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाला पोचली. 12व्या शतकातले प्रतिभावंत कवी आणि साहित्यिक म्हणजे ज्ञानोबाराय. या विश्वातले कमी वयातले तत्ववेत्ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विप्रकुलोत्पन्न, ज्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध बंड पुकारायचं आहे त्याच वर्णव्यवस्थेमध्ये ज्ञानोबारायांनी अवतार घेतला, क्रांती केली, बंड पुकारलं. हे मी इथून पुढे चालू देणार नाही. भोळा बाबळा समाजसुद्धा परमार्थाचा अधिकारी आहे, त्याला तुम्ही नाडण्याचा प्रयत्न करू नका. ही क्रांतीचं पहिलं पाऊल आपल्या डोक्यामध्ये असं फिट झालेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी पंथाचा पाया रचला. वारकरी पंथ सनातन आहे, त्याचं अपडेट जीर्णोद्धार रिनिव्हेशन ज्ञानोबारायांनी केलं आहे. वारकरी संप्रदाय अनादी आहे, लक्षात घ्या. त्याला जी अवकळा आली होती, त्याला जी ग्लानी आली होती, जी मरगळ आली होती, ते दूर करण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. पण बहिणाबाई असं म्हणतात की ज्ञानोबारायांनी त्याला पुनरुज्जीवन दिलं. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया. उभारिले देवाला या, उभारिले देवाला या, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवाला, उभारिले देवाला, ज्ञानदेवी रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानेश्वर महाराजांना काहीच गरज नव्हती. निवृत्तीनाथाने म्हणावं, ज्ञाना समाजाच्या नादी लागू नकोस, काही आवश्यकता नाही आपल्याला. पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणण्याची आपल्याला गरज नाही, आपण मुळामध्ये शुद्ध आहोत. पण ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये बहुजन समाजाविषयीची तळमळ ज्ञानोबारायांना स्वस्थ बसू देत नव्हती. पैठणला गेले, पहिला चमत्कार केला, समाज ज्ञानदेवांच्या भजनी लागला. पहिला चमत्कार, रेडा बोलवला. ज्या वेदाने, ज्या व्यवस्थेने स्त्रियांना आणि शूद्रांना जवळ केलेलं नव्हतं, ज्ञानेश्वर महाराजांनी शूद्र सोडून, स्त्री सोडून, एका पशुच्या मुखातून सर्वात कठीण असलेला वेद ऋग्वेद, त्या ऋग्वेदाची ऋचा म्हैसी पुत्रा मुखे बोलविले, पहिली क्रांती केली महाराज. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव महाराजांच्या जवळ जाऊन सर्व समाजातल्या संतांना जवळ केलं. मेळवली मांदी वैष्णवा, मेळवली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी. बेळवली मांदी वैष्णवांची, बेळवली मांदी वैष्णवांची, मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची. करिल ते काय
करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज सर्व जातीतल्या लोकांना एकत्र करण्याचं काम 750 वर्षापूर्वी केलं गेलं. जातीय विषमतेचं उच्चाटन केलं गेलं. इथे बसलेले सगळे एका जातीचे आहेत. माझं बोलणं तुम्हाला अजून कळालं नाही. ज्यांना ज्यांना देव आवडतो ते एका जातीचे असतात, लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना परमार्थ आवडतो ते एका जातीचे आहेत. एक विचारधारा, थिंकिंग पॉझिटिव्ह ही जात आहे. ज्याला तुम्ही जात समजतात ती जात नाही, तो वर्ण नाही. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सापेक्ष कल्पना आहेत. समजणार नाही तुम्हाला, अवघड होईल थोडंसं. पण जगामध्ये एकच जात आहे, मानव. इथून तिथून माणूस एकच आहे. संतांनी, ज्ञानोबारायांनी, कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान मोमीन लतीफ मुसलमान कबीर 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 मोमीन लतीफ मुसलमान हो सेना नबिजान विष्णुदास सेना नबिजान विष्णुदास कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान संत चोखोबाराय, गोरोबा काका, सावतामाळी, नरहरी, सोनार, कबीर महाराज एकाच काळातलेच. लांबवायचं नाही मला. सावता महाराजांचा अधिकार. सावता महाराज जनक राजाचे अवतार आहेत. त्रेता युगातला जनक राजा कलियुगात सावता महाराजांच्या रूपाने आलेला आहे. सावता महाराजांचं चरित्र या सप्ताहामध्ये वाचलं गेलं पाहिजे सकाळी. सावता महाराजांच्या अभंगांचे लेखक भिकोबा गुरव. सावता महाराजांच्या मुखातून अभंग स्फुरला की तो भिकोबा गुरवांनी लिहून ठेवायचा. भिकाजी गुरव यांनी लिहून ठेवायचा. चरित्र आहे महाराज, गोड चरित्र आहे. अध्यायामध्ये मराठीमध्ये चरित्र आहे. जनक राजाचा अवतार सावता महाराज. 5000 वर्षापूर्वी गीतेमध्ये भगवंताने जे निष्काम कर्म प्रतिपादन केलं ते निष्काम कर्म सावता महाराजांच्या रूपाने अवताराला आलं. देवाच्या प्राप्तीकरता घर, शेती, बायका, पोरं सोडून कुठे जाण्याची गरज नाही हे सावता महाराजांच्या चरित्रातून शिकायला सापडतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करणं हा सावता महाराजांचा परमार्थ आहे. परमार्थाचा व्यापार करायचा असेल तर विश्वास नावाचं भांडवल. तुकोबाराय बोलतात, भांडवल गाठी तरी विश्वास गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास धारो निश्चय दास न पाहे मागील ते भास न पाहे मागेल ते वास पुढे ती सोस सेवेकाच पुढे ती शोधे हे भांडवल गाठी तरी विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वास वेगळा, श्रद्धा वेगळी. श्रद्धेचे 2 प्रकार, आंधळी आणि डोळस. ऐका, श्रद्धा आंधळी पाहिजे का डोळस पाहिजे? आंधळी श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे महाराष्ट्रात. याच्याकरता काही ठराविक विचारांची माणसं एकत्र आली. आत्ता 50-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक कमिटी स्थापन केली. कमिटी कशाला म्हणतात? कमिटी कशाला म्हणतात? संघटना. जे
चहा कमी पितात आणि काम जास्त करतात त्याला कमिटी म्हणतात. लक्षात, कमिटी. पण कमिटीचं चहाचं बिल इतकं असतं ना महाराज, सगळे व्हाउचर चहानेच भरलेले असतात बिलाने. कमिटी एक ऑर्गनायझेशन, संघटना स्थापन केली. महाराष्ट्रातली अंधश्रद्धा निर्मूलन करायचं निघाले. विधेयक तयार केलं, पण विधेयकाला मंजुरी मिळण्याकरता पार्लमेंट, संसदेमध्ये सादर केलं. आमच्या विधेयकाला मंजुरी द्या, आम्हाला हे विधेयक पास करायचं आहे. आणि त्या विधेयकामध्ये कलम असा होता, बुवाबाजी. बुवाबाजी म्हटलं की बुवा लोकांना राग येतो. बुवाबाजी म्हणजे काय? हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले बुवाबाजीला पकडून त्यांनी विधेयक स्थापन केलं होतं. परमार्थाच्या नावाने लोकांची दिशाभूल करणे याला म्हणतात बुवाबाजी. दांभिक परमार्थ करून पाखंडीपणा करणं याला म्हणतात बुवाबाजी. संतपणाचा, श्रीगुरुपणाचा आव आणून लोकांच्या भावनांशी खेळणं याला म्हणतात बुवाबाजी. मला थोडा प्रतिसाद मिळाला तर बरं होईल तुमचं. काही नको आहे मला, फक्त माझ्या एखाद्या वाक्याला तुमच्या माना तरी हल्ल्या पाहिजेत, म्हणजे मला थोडं बरं वाटेल. श्रोता पाहिजे का स्वतः पाहिजे? तुम्ही जर माना टाकल्या तर कीर्तनकार मेला समजा. जेवण तयार आहे, काळजी करू नका. वारकरी कीर्तन विनोदाचं असावं का विचाराचं असावं? कीर्तन ऐकल्यानंतर मन हलकं झालं पाहिजे का हलकट झालं पाहिजे? हलकं. असं काहीतरी रिस्पॉन्स द्या मला. अंधश्रद्धा. पती जिवंत असेपर्यंत हिंदू स्त्रीने कपाळाला कुंकू लावणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? मृत पूर्वजांची फोटो घरात लावणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? तीर्थयात्राधिक करायला जाणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावर हजारो लोक एवढ्याशा पाण्यामध्ये स्नान करतात, ही वारकरी पंथाची श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? एवढ्याशा पाण्यामध्ये हजारो लोक स्नान करतात, प्रदूषण होतं, ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? हेच तर मला ऐकायचं होतं. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचं बेसिकली फाउंडेशन श्रद्धा आहे महाराज. लक्षात ठेवा. विज्ञानवादी लोक म्हणतात प्रत्येक माणसाच्या शरीरातला श्वासोश्वास बाहेर पडतो, त्याच्याने वातावरण प्रदूषित होतं, रोगराई वाढते वगैरे, असे त्यांनी विकल्प निर्माण केले आहेत. तिकडे येईल मी पुढे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं आहे. महिला वर्गाला माझा प्रश्न आहे, एखादी माता भगिनी असं म्हणेल, मला आई व्हायचं आहे, मला लेकरू पाहिजे, मला बाळ हवंय, पण मी पती करणार नाही, एखाद्या देवाला नवस करेल आणि त्या देवाकडून पुत्र संतती मागून घेईल. केवळ देवाला, देवतेला नवस करून पती नसताना पोरं होतात का? 900 कन्या पुत्र होती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. 900 कन्या पुत्र होती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. 900 कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. 900 कन्या पुत्र होती,
नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 4145 अभंग तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आहेत. एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, एक फॉर्म्युला फक्त एवढंच उदाहरण पर्याप्त आहे. ज्ञानेश्वरी मधल्या 9032 ओव्यांमध्ये जागोजागी ज्ञानोबारायांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन केलेलं आहे. लक्षात आला तुमचा विषय? अंधश्रद्धा संतांनीच नष्ट केलेली आहे. श्रद्धा आंधळी नको, डोळस. डोळस म्हणजे काय? शास्त्र म्हणेल त्याच्यावर विश्वास. शास्त्र म्हणेल ते सांडावी, ते राज्य ही तृण मानावी. रटाळ कीर्तन करण्याची अपेक्षा नाही मला, लक्ष द्या. पतिव्रता स्त्रीला परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर तिने नेमकं काय केलं पाहिजे? पतिव्रतेचा खरा परमार्थ कोणता आहे? वट सावित्री पौर्णिमेला नवऱ्याला उपाशी ठेवून वडापाव वडापाव वडापाव, काही उपयोग नाही. हरतालिकेला दिवसभर उपवास करून नवऱ्याला एक वेळ जेवण न देणं, काही उपयोग नाही. नाही पारायण कथा कीर्तन श्रवण केलं तर चालेल, काही हरकत नाही. पण पतीची या मता अनुसरून पतिव्रता कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात पतिव्रता? पतीच्या जेवणानंतर जेवते ती पतिव्रता. झोपताना पती झोपल्यावर झोपते ती पतिव्रता. आणि उठताना बऱ्याच घरांमध्ये बंबात पाणी टाकायचं काम बंब्यांनाच करावं लागतं. आता बंब राहिले नाही, सोडून द्या. पण बरेच बंबे पहिले उठतात. पतिव्रतेच्या नजरेमध्ये इतकी पावर आहे, सूर्याला जागेवर थांबवू शकते. तिच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद कोणाची नसते. पतीची सेवा हा तिचा परमार्थ आहे. तसं आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या शास्त्रावर आपला विश्वास पाहिजे, आपल्या वेदावर आपला विश्वास पाहिजे, आपल्या धर्मावर आपला विश्वास पाहिजे. आपला धर्म कोणता आहे? व्हॉट इज युअर रिलिजन? तुमचा धर्म आहे. हिंदू, मुसलमान, फारसी, ख्रिश्चन हे धर्म आपल्या डोक्यात आहेत. आपला धर्म आहे. तुम्हाला जर कोणी म्हटलं तुमचा धर्म कोणता आहे, आपण म्हणतो हिंदू. हिंदू नाही, आम्ही वैदिक सनातन हिंदू आहोत, हे पूर्ण वाक्य आहे, लक्षात. आपण वैदिक हिंदू आहोत. आणि शास्त्राच्या सिद्धांतावर आपला विश्वास पाहिजे. त्याच्यावर चिकित्सा करायची नाही, त्याचे चिरफाड करायचे नाही, ऑपरेशन करायचं नाही. कोणत्याही गोष्टीचं ऑपरेशन केलं की विपरीत. एक माणूस रस्त्याने चालताना पाय भरला, ग्रामीण बोलतोय थोडंसं. काय केलं पाहिजे? पायाला जाणवलं मला घाण लागली पायाला, काय करायला पाहिजे त्याने? बादलीभर पाणी घेऊन पाय स्वच्छ धुवायला मोकळा. पण नाही, तार्किक होता. नेमकं माझ्या पायाला काय लागलं असेल? 2 पावलं पुढे गेला, टाच उंच केली, बोट लावलं. अंधारात काही दिसलं नाही. तेच बोट नाकाजवळ घेऊन गेला. नाकाला झाली होती सर्दी. नाकालाही नेमकं कळालं नाही नेमकं काय लागलं असेल. आता त्याने पुढे काय केलं असेल मी नाही सांगणार. जास्त चिकित्सा केली की विपरीत परिणाम. एक मुलगा कॉलेजमध्ये शिकणारा, त्याला डॉक्टरेट डिग्री मिळवायची होती. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, मराठीत त्याला प्रबंध म्हणतात. श्रीकृष्ण नावाचा विषय निवडला. युनिव्हर्सिटीला प्रबंध सादर करावा लागतो. समीक्षकांची समीक्षा त्याच्याबद्दल होते. अनेक पानांचा प्रबंध तयार केला मराठीमध्ये, पण चुकीचे निष्कर्ष काढले. ज्या कृष्णाने गोकुळात चोऱ्या केल्या तो कृष्ण वेगळा आहे, ज्याने गोपिकांची छळखाणी केली तो कृष्ण वेगळा आहे, आणि ज्याने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली तो कृष्ण वेगळा आहे. वास्तवामध्ये कृष्ण एक आहे का 3 आहेत?
मी तुम्हाला पटवून देतो, तुम्ही कृष्ण 3 मानतात. वारकरी पंथाचा कृष्ण कोणता आहे, महानुभाव पंथाचा कृष्ण कोणता आहे आणि स्वाध्याय परिवाराचा कृष्ण कोणता आहे. चक्रधर स्वामी प्रणित वारकरी पंथ, आपला महानुभाव पंथ हा वारकरी पंथाच्या बरोबरीला उदयाला आलेला आहे महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकात. चक्रधर स्वामी हे सिद्ध महापुरुष होते. ते मांडीवर वाघाची सियाची पिलं खेळवायचे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणाला माहिती आहे मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कोणता आहे? विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे. ज्ञानोबा यांच्या जन्माच्या अगोदर 100 वर्ष सगळं तत्वज्ञान संस्कृतमध्ये होतं. पण चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्याला सांगितलं, माझं प्रवचन मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. चक्रधर स्वामींचे पहिले शिष्य नागदेवाचार्य, महानुभाव पंथाचा इतिहास आहे, लक्षात घ्या. आणि ते मराठीमध्ये प्रवचन लिहिण्याचं काम त्यांनी केलं आहे. मला तिकडे जायचं नाही. ते युवा कृष्णाची पूजा करतात. महानुभाव पंथाच्या पूजेमध्ये जी कृष्णाची मूर्ती आहे ती मुरलीधर कृष्णाची आहे. वारकरी पंथातला कृष्ण, काल्याच्या कीर्तनातला कृष्ण हा 11 वर्ष वयाच्या आतला असतो. वारकरी पंथामध्ये 11 वर्ष वयाच्या आतला कृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं? नॅचरली निसर्गता 11 वर्षापर्यंत, वयाच्या 11व्या वर्षापर्यंत अंतःकरणामध्ये विकार डेव्हलप होत नाही. 11 वर्ष वयाचा मुलगा चेष्टा मस्करी करू शकत नाही, तो विकारी नसतो, असं आपलं शास्त्र आहे. वर्तमानात वयातनं आलेली पोरं बिघडली त्याला कालप्रभा जबाबदार आहे. माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष आहे पाहिजे. आणि स्वाध्याय परिवाराचा कृष्ण योगेश्वर कृष्ण. कृष्ण एक आहे का 3 आहे? जितकी तुम्ही जास्त चिकित्सा कराल तितके तुम्ही तार्किक होणार. आणि तुकोबाराय सांगता तार्किकाचा टाका संग. श्रद्धा आंधळी नको, डोळस पाहिजे. डोळस म्हणजे शास्त्र म्हणेल ती, शास्त्र म्हणेल ती श्रद्धा, याला डोळस श्रद्धा म्हणतात. श्रद्धाळू लोकांचे 2 प्रकार आहेत. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारेल, लागोपाठ 3 प्रश्नांची उत्तरं देणाऱ्याला 1-1 चांदीचं नाणं देईल. श्रद्धेचे 2 प्रकार, आंधळे आणि डोळस. श्रद्धाळू लोकांचे 2 प्रकार, भावना प्रधानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी. समाजामध्ये 99% 99% सोसायटी 99% लोक भावना प्रधानवादी आहेत. दुसऱ्याचं पाहून अनुकरण करणे याला म्हणतात भावना प्रधानवादी. छोटासा दृष्टांत आहे. एका भटजीबुवांना गोदावरीच्या वाळवंटामध्ये स्नानाला जायचं होतं. हातामध्ये तांब्याचं पात्र आहे, गर्दी खूप आहे. आपल्या हातातलं भांडं लपवायचं कुठे, कल्पना सुचली. वाळूची पिंड तयार केली आणि वाळूच्या पिंडीमध्ये ब्राह्मणबुवांनी आपलं ताम्रपात्र लपवलं. वाळूपासून पिंड तयार करताना ब्राह्मणबुवांना 4 लोकांनी पाहिलं. त्यांना असं वाटलं की आज काहीतरी पर्वकाळ असला पाहिजे. ज्या अर्थी ब्राह्मणबुवा वाळूची पिंड तयार करून स्नानाला जातात पात्रामध्ये, त्या अर्थी आपण सुद्धा. लक्षात आलं तुमच्या? भटजीबुवा स्नान करून येत नाही तोपर्यंत जिकडे तिकडे पिंड. याला म्हणतात भावना प्रधानवादी. पंढरपूरला तुम्ही जाऊन आलात, वारीच्या वेळेला कानोपात्रीच्या झाडाखालून जावं लागतं. उजव्या हाताला एक भिंत आहे, त्या भिंतीमध्ये काही देवता आहेत. आपल्या समोर म्हणजे पुढे चालणाऱ्या माणसाने त्या भिंतीकडे पाहून जर हात जोडून नमस्कार करून मान वाकवली तर त्याच्या मागवून येणारी माणसं काय करतात? असं एकदा काय झालं, त्या रांगेमध्ये महिला पण असतात. एका महिलेची पाठ खाजून आली. तिला वाटलं पाठ खाजवायला कोणाला सांगायचं. ती रांगेतून बाहेर गेली, भिंतीजवळ गेली, भिंतीला पाठ. तिच्या मागवून येणाऱ्या महिलांना असं वाटलं पाठ खाजवल्याशिवाय पुढे जायचं नाही. जी आली ती पाठ खाजवायला लागली. मंदिरातले पोलीस विचार करायला लागले, आतापर्यंत आपण बरेच संप्रदाय पाहिले पण असा खाजऱ्या संप्रदाय पाहिला नाही. याला म्हणतात भावना प्रधानवादी. हिंदू धर्मातल्या लोकांना अजून सुद्धा परमार्थ कळत नाही. ही 13व्या अध्यायामध्ये 750 वर्षापूर्वीची नोंद आहे. कुणबी लोक अजून सुद्धा व्यवस्थित परमार्थ करत नाही असं ज्ञानेश्वरीतलं विधान आहे महाराज. कुणबट कुळवाडी. कुणबी म्हणजे काय? पारंपरिक वडिलोपार्जित शेती करणाऱ्याला कुणबी म्हणतात. आपली शेती दुसऱ्याला कसायला देतो त्याला कुळवाडी म्हणतात. लक्षात आलं? आपण कुणबी कॅटेगरीमध्ये आहोत, वैश्य वर्णव्यवस्थेच्या अंगाने. लक्षात घ्या. आपल्याकरता 3च व्यवसाय आहेत. शेती करून परवडत नसेल तर त्याला थोडंसं दुग्ध व्यवसायाची जोड द्या. शेतकरी असून ज्याच्याकडे गाय नसेल त्याला मी वांज शेतकरी म्हणतो. कोणती पिकं शेतामध्ये घेतली पाहिजेत ही सावता महाराजांनी शिकवलं आहे.
कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा अवघी विठाई माझी, 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 कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची, लसूण मिरची नाही मिरी, लसूण मिरी कोशिंबिरी, ऊस गाजर. 700 वर्षापूर्वी ऊस होता, गाजर होती, कांदा होता, मुळा होता. या पिकामध्ये विठ्ठल पाहिला त्यांनी महाराज. कुठेच गेले नाही. आपलं काम सोडून पंढरपूरला ते थांबलो मुद्दाम. एका कीर्तनात मी असं बोललो होतो, एकाने आक्षेप घेतला, महाराज असं म्हणाले की सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, म्हणून मी थांबलो. मखमलाबादच्या कीर्तनात एकाने आक्षेप घेतला होता माझ्यावर. तुम्ही असं म्हणाले. महाराजांनी कर्माला प्राधान्य दिलंय. आय कंटिन्यू माय ड्युटी, माझं कर्तव्य. विठ्ठलाचं रूप कांद्यामुळा भाजीमध्ये पाहिलंय. आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही. दिसतो का? छोटासा दृष्टांत आहे का? वर्तमानपत्र सकाळी फेकतो ना तो माणूस आपल्या घरात. घर मालकाने पेपर वाचायला घेतला, बायकोला म्हणाला, अगं ऐकलं का, आज एक बातमी छापून आली आहे. बायको म्हणाली, वाचा बरं. म्हणे, आजपासून सरकारने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली. तुम्ही झोपले नाही ना अजून? सरकारने कुत्रे पकडायची मोहीम हाती घेतली. त्याची पत्नी त्याला म्हणाली, सरकारने जर कुत्रे पकडायचं ठरवलं, मी तुम्हाला सांगते जरा जपून बाहेर पडू नका. विनोद द्या सोडून, माणसात देव कधी दिसेल. विनोद नंतर कळाला, चांगलं आहे, नंतर का विना पण कळाला, बरं आहे. माणसात देव कधी दिसेल. महाराजांचं जीवन काय महाराज. माझा मुद्दा कुठे आहे? कुणबी लोक वेगवेगळ्या देवी देवतांच्या नादी लागतात. वार बदलला की देव बदलतो आपल्या लोकांचा. सोमवार आला की हातामध्ये तांब्याभर पाणी. सध्याच्या काळामध्ये तर उधाण आलंय, लोटाभर जल समस्या का हाल. एक लोटा जल. नापास होणारी पोरं पास होतात, कर्जबाजारी माणूस कर्जमुक्त होतो. सगळे नाही, खोटं आहे. खोटं आहे म्हणजे देवावर पान टाकणं खोटं नाही, पण कर्म न करता दिवसभर बसून राहिले तर फल मिळत नाही. हा थेरी ऑफ कर्माचा सिद्धांत आहे. करा, केल्याशिवाय मिळत नाही. हा विज्ञानाचा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. श्रद्धा जरूर पाहिजे, पण त्याला विज्ञानाची पण जोड. बाजूला जाईल मी. वार बदलला की देव बदलतो. आणि काय माहिती आहे का, भगवान शंकराचे भक्त श्रीमंत होतात. काय बोललो मी? श्रीमंत. आणि भगवान विष्णूचे भक्त दरिद्री होतात. म्हणून लोक पक्ष बदलवायला लागले. राजकारणातले पक्ष बदलवतात, पण परमार्थातल्या लोकांनी का बदलवू नये? देव का बदलवू नये? हे का नाही? राजकारणातल्या पक्ष बदलवणाऱ्या लोकांना तर पत्रकार वैतागले. एका पत्रकाराने एका पुढाऱ्याच्या बायकोची मुलाखत घेतली. तुमचे मालक सारखे पक्ष बदलवतात, तुमची प्रतिक्रिया काय? पुढाऱ्याची बायको म्हणाली, त्यांना पक्ष बदलवू द्या, त्याने अजून मला बदलवलं नाही, एवढं बरं आहे. धर्म, संप्रदाय, गुरु हे बदलवायचे नसतात, लक्षात ठेवा. लक्षात. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की भगवान शंकराची उपासना करतो. सोमवारच्या दिवशी म्हणतो भगवान शंकरांना प्रार्थना करतो. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. सोमवार गेला, मंगळवार आला. आईचा जोगवा मागेन
आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळा मी घालीन 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 हाती बोधाचा झेंडा मी घेईन 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 भेदरहित वारीस जाईन भेदरहित वारीस जाईन भेदरहित वारीची जाईन भेदरहित वारीची जाईन भेदरहित वारीस जाईन भेदरहित वारीस जाईन भेदरहित वारीची जाईन भेदरहित वारीची जाईन हो आईचा जोगवा आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगवा मागेन जोगवा मागेन मंगळवार आला की म्हणे माई दुर्गे तुझाची वो बघा मंगळवारच्या दिवशी देवीला म्हणतो आई मी तुझाच आहे. बुधवार आला की गुरुवार आला की हे रात्रभर चालवता येईल आपल्याला. आणि रविवारचा देव मग अहम वागा सोम वागा प्रेम नगरावा अहम वागा सोम वागा प्रेम नगरावा अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावा अहम वागा सोम वागा प्रेम नगरावा हे सावध भाऊनी बसली लागा दिवंगरांची वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी अशा आडाने परमार्थ करणाऱ्या लोकांकरता ज्ञानोबारायांनी एक ओवी खर्च केली एक ओवी खर्च केली ज्ञानेश्वरीमध्ये देव बदलवणाऱ्या लोकांकरता स्पेशल ओवी दिली अशा लोकांचा परमार्थ हा निकृष्ट दर्जाचा आहे याच्याकरता उदाहरण सुद्धा निकृष्ट दिलेलं आहे महाराज ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी आघवेन गावद्वारे आहे बजाईसे. ज्ञानेश्वरीमध्ये 3 शब्द आहेत गाव रस गाव पशु आणि गाव द्वारी. गटारीतलं पाणी म्हणजे गावरस कुत्रा म्हणजे गाव पशु आणि गावद्वारी शब्दाचा अर्थ सांगण्याची परवानगी मला माझं व्यासपीठ देत नाही. कळला तर बघा तुम्हाला असा या लोकांचा परमार्थ आहे. बरं वेगवेगळ्या देवी देवतांच्या नादी लागून यांचं कल्याण होताना दिसत नाही. पदरामध्ये फल काही पडत नाही. हे काय 7 दिवस कीर्तन ऐकल्यानंतर काहीतरी उपयोग झाला पाहिजे का नाही. बॅटरी चार्ज झाली पाहिजे का नाही. हे का नाही. कमीत कमी 7 दिवस तरी कीर्तन ऐकणाऱ्यांनी आपल्या घरी काळ्या पिशव्या आणू नये. समजलं का. बरं झालं मग समजलं. बरं झालं समजलं तर. ठीक आहे सप्ताहाचा आउटपुट काय करावं कोणावर विश्वास ठेवावा कोणाला फॉलो करावं. परमार्थ असो का संसार असो गुरु पाहिजे. मनाने संसारही करू नये आणि मनाने मनोमार्गे गेला तेथची मुकरा मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला मनोमार्गे गेला
तोची धार सावता महाराज हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे गाचार्या. अपमती भजताराया अनेक पाया माझी पडे. भागवतातली उभी आहे. प्रपंच सुद्धा मनाने करायचा नाही, परमार्थ सुद्धा मनाने करायचा नाही. गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे. संसार करताना नवीन संसाराला लागलेल्या तरुणाने म्हाताऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हाताऱ्या लोकांच्या अंगावर पडलेल्या सुरकुत्या या मृत्यूच्या रेघोट्या नसतात. प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव भोसले यांचं विधान आहे, म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर पडलेल्या रेषा सुरकुत्या या अनुभव संपन्नतेच्या रेषा असतात. त्यांनी पावसाळे हिवाळे खाल्लेले असतात. त्यांचं गायडन्स घेतलं पाहिजे. मला सांगा, तुमच्या घरात तुमच्या मुलाचं लग्न झालं, सून नांदायला आली. तुमच्या घरात नवीन नांदायला आलेली सून कुणाचा कित्ता गिरवते? मी मराठीत बोललो ना. नवीन नांदायला आलेली सून कुणाच्या पावलावर पाऊल देते? आय्या. जर सासू लवकर उठत असेल तर सून सुद्धा, जर सासू देवपूजा करत असेल तर सून सुद्धा, जर सासू तिच्या नवऱ्याच्या पाया पडत असेल तर सून सुद्धा, जर सासू दाताला मिसरी लावत असेल तर सून सुद्धा. बरं जाऊ द्या. मुलगी बिघडली तर कोण जबाबदार? मुलगा बिघडला तर कोण जबाबदार? विद्यार्थी बिघडले तर कोण जबाबदार? आणि गाव बिघडलं तर कोण जबाबदार? पाटील का सरपंच? लक्षात घ्या. महाजनो येईन गतस्स पंतः. महाजन म्हणजे काय? महाजन म्हणजे माडी लोक नाही. आमच्याकडे माडी समाजात आडनाव काय आहे? जळगाव जिल्ह्यात महाजन. आमच्याकडे बहुतेक आपल्या समाजातल्या माडी लोकांना महाजन आडनाव, महाजन, चौधरी वगैरे. पण महाजन शब्दाचा अर्थ आहे मोठे लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने लहानांनी सुद्धा गेलं पाहिजे. आपल्या गावाला आदर्श करायचं असेल, आपल्या कॉलनीला आदर्श करायचं असेल तर त्या कॉलनीचं लीडरशिप करणारा व्यक्ती लोकप्रतिनिधीवरती जबाबदारी आहे. मुलगा आणि मुलगी आदर्श व्हावे तर आई वडिलांवर जबाबदारी आहे. एक शिक्षक दारू, सिगरेट, बिडी, तंबाखू खाताना विद्यार्थ्यांच्या नजरेत आला तर तो शिक्षक एक पिढी बर्बाद करू शकतो. काय बोललो मी? सुभाष चंद्र बोस यांना मॅट्रिकच्या परीक्षेला एक ओरलमध्ये प्रश्न विचारला होता. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्कूल मास्टर अँड स्टेशन मास्टर? शाळा मास्तर आणि स्टेशन मास्टर मध्ये काय फरक आहे? शाळा मास्तर काय करतो आणि स्टेशन मास्टर काय करतो? स्टेशन मास्टर काय करतो? गाड्या. आणि शाळा मास्टर माइंड ट्रेन, मन घडवतो. लक्षात आलं? ज्या कॉलनीमध्ये, ज्या नगरामध्ये, ज्या गावामध्ये 3 गोष्टी नसतात ती कॉलनी, ते गाव आदर्श असतं. तुम्ही म्हणाल महाराज 3 गोष्टी कोणत्या नको पाहिजे गल्लीमध्ये? सांगा. धोरणी कीर्तनकार एकाच कीर्तनात सगळं सांगत नसतो. मी पुन्हा येईन. मार्ग विचारा. तुकाराम महाराजांना जाऊन विचारू, तुकोबा तुमचा विश्वास कोणावर आहे? श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांचं ऑब्झर्व केलंय.
लोक कोणाच्याही नादी लागतात, कोणत्याही देवी देवतांची उपासना करतात, कोणत्याही बुवा बाबा लोकांच्या नादी लागतात, पण त्यांच्या पदरामध्ये हित काही पडताना दिसत नाही. सांगा तुकोबा, तुमचा विश्वास कोणावर आहे? त्या साधकाला तुकोबरायांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर म्हणजे आपल्या अभंगाचं पहिलं चरण. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. त्याची माझे हित करत, त्याची माझे हित करत. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. त्याची माझे हित करतीच कर, त्याची माझे हित करतीच कर. हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. माझा विश्वास संतांच्या पायावर आहे. महाराज, तुमचा विश्वास कोणत्या संतांच्या पायावर आहे? कारण अलीकडच्या काळामध्ये जिकडे पाहिलं तिकडे संतच संत दिसतात. पोटासाठी संत, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. प्रमाण दिलं महाराज. असं दगड बाजूला केला की बोवाच बाहेर पडतो. बाजरीतला बोवा नाही. संत कुणाला म्हणतात ऐका? ज्याची पगडी मोठी त्याला पंडित काय म्हणतात? पंडित. ज्याची मान मोठी त्याला पुढारी, ज्याचं पोट मोठं तो बोवा, आणि ज्याचं अंतःकरण मोठं तो संत. कोणत्या संतांवर तुमचा विश्वास? बरं, विश्वासाचं परिमाण किती आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा. ऐका, दास व्हायचं असेल एक तर देवाचं व्हा, एक तर संतांचं व्हा. लायकी नसणाऱ्या लोकांचे जोडे उचलू नका. दिवसभर माणसं मागे मागे फिरतात. बरं, गुपचूप नाही, मोठ्यानं आरोड्या मारतात. येऊन येऊन कोण येणार? संध्याकाळी काय मिळणार? लायकी नसणाऱ्या लोकांचे जोडे उचलायचे नाहीत महाराज. त्याच्याच मागे मागे फिरावं ज्याला आपल्या कल्याणाची तळमळ आहे. विश्वास देवावर किंवा संतांवर ठेवा. श्री गुरूंवर विश्वास ठेवा. काही गोष्टी विश्वासाला पात्र नाहीत.
नदीला जर पूर आला असेल, आपण मोटरसायकल चालवतोय, तरुण पोरं स्टंटबाजी करतात, शास्त्र असं आहे वाहणाऱ्या पुरात नदीच्या प्रवाहात कधीच प्रवेश करायचा नाही, नदीच्या पाण्यावर वाहत्या पाण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही, शिंग असणाऱ्या प्राण्यावर विश्वास कधीच ठेवायचा नाही, ज्याला अनुकुचीदार तीक्ष्ण शिंग असतात, ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतं हत्यार, त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही, ज्या प्राण्याची नख वाढलेली असतात त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही बरं का. नख ज्याची वाढलेली असतात, नख जिची वाढलेली असतात, या कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोरींची नख एकदा पहा, लांब लचक दिसतात, असं वाटतं का यांना एखाद्याच्या नरडीचा घोड घ्यायचा आहे. ज्या मुलीची नख लांब असतात तिला सूर्पनखा म्हणतात. तिला काय म्हणतात? सूर्पनखा. रामायणात तुम्ही रामायण ऐकताय ना, रामायणामध्ये सूर्पनखेची नख सुपा एवढी होती म्हणून तिचं नाव पडलं होतं, लक्षात घ्या. पोकळ आश्वासनं देणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. किती गोष्टी झाल्या, नदीचं पाणी, नख असणारा प्राणी, शिंग असणारा प्राणी, शस्त्र धारण करणारा व्यक्ती आणि पोकळ आश्वासनं देणारा कोण? तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. बागेत कोकरून कथेत लेकरू. पण चांगलं आहे, मुला मुलींना लहानपणापासून कथा कीर्तनाला आणत जा, झोपा लागल्या तरी चालते, त्याची गरज आहे, काळाची गरज आहे. काय सांगत होतो म्हणा ना, कीर्तन सांगत होते म्हणा. 6वी गोष्ट आहे, विश्वास ठेवायचा नाही. कोणावर? तुमच्यावर. स्त्री जातीवर कधीच पूर्ण विश्वास टाकायचा नाही, असं शास्त्र आहे. का? त्यांच्या पोटात कोणतीच गोष्ट जास्त वेळ थांबत नाही. प्रत्येक स्त्रीला हा शाप मिळालेला आहे. कुणी दिला? कुंती मातेने. का दिला? कुंती मातेने एक गोष्ट लपवून ठेवली होती. कोणती? की कर्ण हा माझा मुलगा आहे, ही गोष्ट पांडवांकडून लपवून ठेवली. ज्या दिवशी कर्णाच्या प्रेताला कुंती कवटाळून रडत होती आणि हे धर्मराजाने पाहिलं, आश्चर्य वाटलं. कर्ण तर आपला विपक्षी आहे, प्रतिद्वंद्वी आहे, शत्रू पक्षातला आहे, मग माझी आई कर्णाच्या त्याला कवटाळून रडते का? त्यावेळेला कुंती मातेने सांगितलं, धर्मा, कर्ण ज्येष्ठ पांडव आहे. धर्मराजाला वाईट वाटलं, कर्णासारखा आमचा भाऊ असताना आम्ही विरोधी पक्षात गेलो. अरे 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 आई, मी आजपासून नारी जातीला शाप देतो, तिच्या पोटात जास्त वेळ गोष्ट थांबणार हो. काही घडलं ना, CBI सुद्धा स्त्रियांच्या पोशाखात चौकशी करतं. काय सांगतात माहिती का? तुला म्हणून सांगते, ती दुसरी तिला तेच सांगते, तुला म्हणून सांगते, आणि सगळ्या गावात सांगते. स्त्री जातीवर पूर्ण विश्वास टाकायचा नाही, मित्रावर पूर्ण विश्वास टाकायचा नाही. मित्र वेगळा आणि सखा वेगळा, लक्षात ठेवा. सख्यावर विश्वास ठेवा. घरातल्या लोकांवर सुद्धा पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण ते चोर आहेत, ते मेल्यावर सुद्धा हिसकावून घेतात. समजा एखादी म्हातारी मेली, तिच्या अंगावर सोन्याचे दागिने राहिले, मग तिच्या अंगावरचे दागिने कोण काढतं? घरातले काढतात का बाहेरचे काढतात? तुकोबाराय असं म्हणतात, अंगावर राहिलेले दागिने अलंकारी घरातले चोर ओरपून घेतात. भूषणही घेती काढून या. विश्वास ठेवायचा नाही हो. स्वतःच्या संपत्तीवर सुद्धा विश्वास ठेवू नका. सांगा बरं, कोणाकोणाच्या अकाउंटवर किती किती आहे? तुमचं तुम्हालाच ठेवा, पण या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. झाडाची सावली जशी एका ठिकाणी राहत नाही, तसं पैसा एका ठिकाणी.
घरात येणारा पैसा, आपल्याकडे येणारा पैसा 2 वाहनांवर बसून येतो. झोपले का तुम्ही? लक्ष्मीची 2 वाहनं आहेत. एक लक्ष्मीचं वाहन काय सांगा बरं? हा, ताई फार हुशार दिसतंय बरं का. पण रात्रीच्या वेळेला त्याचं नाव घ्यायचं नसतं. कोणाचं? रात्र झाली की त्याचं नाव घ्यायचं नसतं. कोणाचं? त्याला हिंदीमध्ये उल्लू म्हणतात. आणि बरं, तुम्हाला कळण्याकरता मी घेतो, दोष लागला तरी. घुबडावर बसून जर लक्ष्मी आपल्या घरात आली तर ज्याच्या घरात येते त्याला उल्लू बनवते. लक्ष्मी कशावर बसून आली पाहिजे? लक्ष्मीचं वाहन आहे कमळाचं फूल. काय 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 काय? कमळ 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 कमळ. म्हणजे मी एखाद्या पक्षाचं असं समजू नका. वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार कुठल्याच पक्षाचा नसतो. सर्व धर्म समभाव. सेक्युलर. सेक्युलर शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? धर्मनिरपेक्ष असताची मतप्रणाली. चला, विषय बदलेल माझा. स्वतःच्या देहावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये एक म्हण आहे, उनी गुचकी गया पुचकी. खानदेशी कोणी असेल तर त्यांना कळेल. इथे शरीराचा भरवसा या देहाचा न धरी, व विश्वास ठेवायचा कुणावर? जे आपलं हित करतात त्यांच्यावर. मग हित करणारं जगामध्ये संतांशिवाय दुसरं कुणी नाही. तेच माझं हित करतात. त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ. जेने गोपाळ कृपा करी, जेने गोपाळ कृपा करी, त्याचे माझे हित करती सकळ, त्याचे माझे हित करती सकळ. तेने हा गोपाळ कृपा करी, तेने हा गोपाळ कृपा करी, करीती सकळ, माझे हित करती सकळ. त्याचे माझे हित करीती सकळ. संत हित करतात. हित म्हणजे काय? हित म्हणजे फायदा. हित म्हणजे कल्याण. कल्याण म्हणजे भिवंडी जवळचं नाही. कल्याण म्हणजे कृतार्थता. नकली हित करणारे सुद्धा संत आहेत महाराज. संतांच्या जवळ संसारातलं बोलूच नाही. कल्याण व्हावं वाटत असेल तर परमार्थातलं विचारावं. मुला मुलींची लग्न होण्यास संबंधी संतांना विचारून काय फायदा आहे? त्याच्यामध्ये ब्रह्मचारी संताला विचारून काय फायदा आहे? पण असे बरेच बाबा आहेत, ते म्हणतात बच्चा बच्चा हो जाएगा. आलं का लक्षात? हित म्हणजे काय? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ विठ्ठलाची तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मानवी जीवनामध्ये भौतिक हित खरं आहे का आध्यात्मिक हित खरं आहे? आध्यात्मिक. मनापासून आध्यात्मिक. बरं, आतापर्यंत असं छातीला हात लावून कॉन्फिडन्स पूर्वक कोणी सांगेल का
माझ्या जीवनाचं आध्यात्मिक हित झालेलं आहे, कळण्याची पंचायत आहे. नेमकं आध्यात्मिक हित आहे कशात? ठीक आहे, तुमच्या दारासमोर गाडी बैलाच्या जागी काय आता? तुमच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस. म्हणजे किती प्रगती केली आपण. माणूस अंतराळात जाऊन आला की नाही? म्हणजे भौतिक प्रगती किती आहे. टेक्नॉलॉजी, हाय टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानामध्ये प्रगती किती. मला त्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार घेण्यासारखे आहेत. ते असं म्हणतात, आपण पाण्यामध्ये माशासारखं पोहायला शिकलो, आकाशामध्ये पक्षासारखं भरारी मारायला शिकलो, पण जमिनीवर नीट चालता येत नाही. काय म्हणतात ते? जमिनीवर नीट चालता येत नाही. वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स. पक्षासारखं भरारी मारायला शिकलो. अँड स्विम इन द वॉटर लाईक फिशेस. माशासारखं पोहायला पण शिकलो. बट हाऊ टू लिव्ह ऑन द अर्थ ह्युमॅन बिंग्स. माणसासारखं जगायचं कसं हे अजून शिकायचं बाकी आहे. बरेच मागे आहोत आपण. काय बोललो मी? अंगाला डिग्र्या चिटकवल्या म्हणजे खूप मोठे झाले असं समजू नका. चांगलं शिकला तर शिकला. काय बोललो मी? सुशिक्षित शब्दाचा अर्थ काय होतो? चांगलं शिकलेला जो असेल तो शिक्षित आहे. डिग्र्या चिटकवल्या म्हणजे खूप मोठा शिकला असं त्याचा अर्थ नाही आहे महाराज. वारकरी संप्रदायातला कीर्तनकार हा भोळा बाबळा बावडट असतो, हा डोक्यातला गैरसमज काढून टाका. तो दिसायला साधा दिसेल, सिंपल लिव्हिंग, बट आणि तो विचार तुम्हाला देत असतो. ही विचारांची शिदोरी कीर्तनातून मिळत असते. तुम्ही हरिपाठाचा आनंद घेतात, चांगली गोष्ट आहे, पण हे मटेरियल पण घेतलं पाहिजे. एक वाक्य जीवनाला कलाटणी देऊ शकतं. अधिकारी वक्त्याच्या मुखातून बाहेर पडलेलं हृदयाला टच झालं, सखोल हृदयापर्यंत गेलं. लक्षात घ्या, याचं करता एक सप्ताह करायचा असतो. पैशाची उधळपट्टी म्हणजे सप्ताह नाही. महाराजांचे विचार आपल्याला ग्रहण करायचे आहेत. 40 अभंग म्हणजे संजीवनी सावता महाराजांची. माझा ट्रॅक बदलला थोडासा. हित म्हणजे काय? आत्मउन्नती. तुमचं नाव काय आहे? तुमचं हेच महत्वाचं आहे. मी कोण आहे हे कळण्याकरता कीर्तन ऐकायचं असतं. काय 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 नॉलेज ऑफ द सेल्फ. मी कोण आहे हे कळण्याकरता कीर्तन ऐकायचं आहे. बसलेल्यांपैकी किती लोकांना मीची ओळख आहे बरं? किती जन्म कीर्तन ऐकावे लागतील तुम्हाला हे करण्याकरता? हेच तर महत्वाचं आहे. याच्याकरता सप्ताह करायचा असतो. मीची ओळख झाली पाहिजे. मी कोण आहे? तुम्ही स्वतःला जे समजतात ते आपण आहोत का? याला फिलॉसॉफिकल सायन्स म्हणतात. हे थोडंसं गंभीर इमोशनल झालं तर जे कळतं महाराज. लक्षात घ्या, मीची ओळख. याच्याकरता जीवनामध्ये खानदानी श्रीगुरू मिळाले पाहिजे. तुम्हाला तुमची ओळख करून तुमचं आयडेंटिटी कार्ड तुम्हाला दाखवणारे श्रीगुरू पाहिजेत. संत काय करतात? परमेश्वराची प्राप्ती करून देतात. ऐका, कोर्टामध्ये न्याय मिळण्याकरता आपण कोणाच्या कासेला लागतो? वकिलाच्या. तसं ईश्वराच्या न्यायालयामध्ये न्याय मिळण्याकरता संतरूपी वकिलाच्या कासेला लागा. संत हे वकील आहेत. तुका म्हणे लागा संतांची या कासे. देवाची प्राप्ती संतांशिवाय होत. संतविना प्राप्ती नाही. संतविना प्राप्ती नाही. संतविना प्राप्ती नाही. संतविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. वेद देती ग्वाही.
तेने साधती साधने तेने साधती साधने ऐसे वेद देती ग्वाह्य ऐसे संतांच्या शिवाय देवाची प्राप्ती होत नाही. तुमच्या नाशिकचा प्रसंग आहे, थोडासा ऐका. देव दूर गेला तर चालेल, पण संत दूर जायला नको आहेत. अजून तुमच्या लक्षात आलं नाही. लक्ष्मण 10 अशा आरोळी मारली होती कोणी? हरणाने. आणि सीता माता म्हणाली, प्रभू आपले लक्ष्मणजी तिथे जवळ होते. रामचंद्र प्रभू त्या हरणाच्या मागे गेले होते. सीता मातेचं काय झालं होतं? हरण का अपहरण? हरणामुळे अपहरण झालं होतं. त्याची जे कातळ होतं ना त्वचा, ती सोन्यासारखी होती. अयोध्येला गेल्यानंतर या सुवर्णाच्या कातळ्याची चोळी करून माझ्या अंगात जर मी घातली तर सासूबाईंना आनंद होईल, असा रामायणातला एक पॉईंट आहे. जा. आता त्रिकालदर्शी असलेल्या रामाला हे माहिती नव्हतं का हो, की ते हरिण नाही आहे, तो रावणाचा मामा आहे. मारीच माहिती नव्हतं का? पण लीला आहे प्रभूची, सोडून द्या. तिथे रामचंद्र प्रभू हरणाच्या मागे गेले. सीता मातेच्या जवळ कोण होते? ऐकताय तुम्ही? परंतु ज्या वेळेला सीता मातेच्या मनामध्ये विकल्प आला, विकल्प आला की प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. हा परमार्थातला नवरा आहे. कोणता? विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. आणि ज्या वेळेला लक्ष्मणजी सुद्धा सीता मातेला एकटं पर्णकुटीमध्ये सोडून गेले, तर पुढे काय झालं? पुढे रामायण झालं. लक्षात. देव दूर गेला तर चालेल, पण संत दूर जायला, हा माझा पॉइंट आहे, इथे लक्षात घ्या. संतांनी जर आपल्याला जवळ केलं तर देव सुद्धा आपल्याला जवळ करतो. तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरे, तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरे, तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरे, तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरे. मग मग हरी उपेक्षिना उपेक्षिना, मग मग हरी उपेक्षिना उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, 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 आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. जीवनामध्ये एखाद्या विचारवंत महात्म्याच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करावा. आपला पाऊस थोडासा खडकावर पडायला लागला असं मला जाणवत आहे. काय 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 बोललो मी? तुमचे किती डोळे आहेत आणि माझे किती डोळे आहेत? पाऊस खडकावर पडला पाहिजे का जमिनीत? तुमची चुळबुळ मला दिसते. थांबू का? असं आहे. पाऊस जमिनीत पडू द्या म्हणजे काय? मुरला पाहिजे. भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. देवाच्या कृपेला आपण पात्र झालो पाहिजे. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. गोपाळ देवाचं एक नाव आहे महाराज. 1000 नाव आहेत भगवंताला, 1000 नाव आहेत देवाला विष्णू सहस्रनामामध्ये. लग्नपत्रिकेमध्ये नवरदेवाची किती नावं असतात? 2 नावं असतील तर मध्ये उर्फ शब्द असतो.
याला 1000 नाव होती. कान्हा तारू नाम 6000 नाम 6000 कहा नामे लिखवे कंकोत्री. 1000 नावांपैकी गोपाल शब्दाचा उच्चार केलेला आहे. गाम पालयती ती गोपाल, जो गायींचं पालन करतो त्याला म्हणतात गोपाळ. भगवंताने गायींचं पालन केलं कृष्ण अवतारामध्ये. 11 वर्षापर्यंत खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी. गोपाळ शब्दाचा खरा अर्थ काय? गो नाम इंद्रिय, जो इंद्रियांचं पालन करतो, जो इंद्रियांचा मालक असतो त्याला म्हणतात गोपाल. आणि परमार्थ करणाऱ्याला सर्वात जास्त त्रास कोणाचा असतो? इंद्रियाचा. अप्पा तुम्ही बरीच कीर्तनं ऐकले म्हणून तुमचं ठीक आहे, तुमचं आलं का लक्षात? हे का नाही? परमार्थ करणाऱ्याला संघर्ष करावा लागतो अंतर्मनाशी, इंद्रियांशी. परमार्थ म्हणजे लहान पोरांचा नाही. परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी. तेथे भावापोटी अनुताप, तेथे भावापोटी अनुताप, परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी. वस्ताऱ्याच्या लावलेल्या धारेवर अनवाणी पायाने चालणं जितकं कठीण तितका परमार्थ कठीण आहे. कठीण आहे. इंद्रियांना आवरणं कठीण आहे. गाई 8 दिवसाच्या भुकेल्या माणसाला पानावरून हाकलून द्या, त्याला आनंद होईल का दुःख होईल? भुकेल्या माणसाला पानावरून उठवून दिलं त्याला किती वेदना होतील, तितक्या वेदना परमार्थ करणाऱ्याला इंद्रिय आवरताना होतात. तुम्ही चक्रवाक नावाचा पक्षी कधी ऐकलाय का? त्या पक्षाचं मिलन रात्री होत नाही. त्याला सुद्धा रामाचा शाप आहे. सीता मातेच्या वियोगामध्ये जेव्हा एका झाडाखाली प्रभू रामचंद्र बसले होते, मध्यरात्रीची वेळ होती आणि या पक्षाचं युग्म, युग्म म्हणजे नर मादीच्या जोडप्याला युग्म म्हणतात, वरती क्रीडा चालू होती. रामचंद्र प्रभू म्हणाले, मूर्खांनो, मी पत्नीच्या वियोगामध्ये विवळतोय, जा, इथून पुढे तुमचं मिलन रात्री होणार नाही. चक्रवाक पक्षाचं मिलन रात्री होत नाही. ते एकमेकांना आलिंगन देण्याकरता तळमळतात, त्यांना वेदना होतात. अजून सांगू? सारसाई विघडता होय उभावनी वत्स काढिता, ना तरी भनंग दवडिता भानयावर. म्हातारपणी मुलगा व्हावा, वयाच्या 60व्या वर्षी मुलगा तरुण व्हावा, लग्नाला यावा, दुर्दैवाने काळाने झडप घालावी. म्हातारपणी झालेला एकुलता एक मुलगा जर मेला, आईला किती दुःख होईल. पण ऐका, चक्रवाक नावाच्या पक्षाचं दुःख कमी आहे, कारण त्याचं मिलन सूर्योदयानंतर होऊ शकतं. गाईच्या वासराला स्तनापासून गाईच्या ओढतो आपण, ते आपल्या पायावर पाय देतं. मला सांगा, गाय दूध कोणाकरता देते? आपल्या वासराकरता देते का आपल्या वासराकरता देते? समजलं का तुम्हाला? गाय तिच्या वासराकरता दूध देते, पण उपयोग आपल्या वासरांना होतो. मला सांगा, आपल्या पायावर पाय ते वासरू देतं असं मनामध्ये म्हणत असेल का हो? तू माझ्या आईचं दूध मला पिऊ देत नाही, तुझं भरभरून कल्याण होईल. पण ते वासरू सुद्धा जगेल. भुकेला माणूस दुसरीकडे खाऊन जगेल. आई सुद्धा मुलाचं दुःख कालांतराने विसरू शकते. पण पाण्यामध्ये राहणाऱ्या माशाला पाण्यातून बाजूला केलं
तो जगेल का मरेल. तो एक क्षण सुद्धा पाण्यास तो जितका तळमळतो, हे मी दृष्टांत कशा करता सांगतोय तुम्हाला. परमार्थ करणं म्हणजे नुसतं खुर्चीवर बसून कीर्तन ऐकणं नाही. मनावर कंट्रोल, मनावर निगराणी, आपल्या मनावर आपल्यालाच लक्ष ठेवावं लागतं. मला प्रामाणिकपणे सांगा, 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये सगळ्यांच्या मनात चांगले विचार येतात का मध्ये मध्ये वाईट पण येऊन जातात? एवढं बरं आहे. कोणाच्या मनात काय येतं ते एकमेकांना कळत नाही म्हणून बरं आहे ना. जर कळलं असतं तर काय झालं असतं. हे टचिंग वाक्य असतात, हृदयाला झोंबणारी वाक्य असतात. इतकं सोपं नाही आहे दादा. ऐका, विद्वान माणसाला सुद्धा इंद्रिय त्रास देतात. काय बोललो मी? काय झालं? महर्षी व्यास आणि जैमिनींचा संवाद, महाभारताचं लिखाण कोणी केलंय? व्यासांनी. लिहिण्याचं काम जैमिनी. आणि एक श्लोक आला. काय आला? मराठीत अर्थ सांगतो तुम्हाला. कितीही विद्वान असेल, किती महात्मा असेल, तरी त्याने सुद्धा एकांतामध्ये आई, बहीण किंवा मुलगी यांच्याजवळ एका आसनावर बसायचं नाही. का? इंद्रिय बलवान आहेत. मनाला लाज वाटत नाही, मनाला नातं कळत नाही, मनाला वय कळत नाही, मनाला आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो हे सुद्धा कळत नाही. मन आपलं इनिमीज, मन आपलं शत्रू आहे महाराज, लक्षात ठेवा. विद्वानाने सुद्धा आई, बहीण किंवा मुलगी यांच्याजवळ एका आसनावर बसायचं. जैमिनी म्हणाले महर्षी व्यासांना, तुमचा श्लोक मला चुकीचा वाटतोय. अज्ञानी लोकांना इंद्रिय त्रास देतील, पण ज्ञानी माणसाला इंद्रिय काय त्रास देतील? व्यास महर्षी म्हणाले, थांबा, तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. थोडं थांबा, मला बाहेर जाऊन यायचंय, आपलं लिखाण थांबवा. व्यास महर्षी थोडं बाहेर गेले. अचानक आभाळ आलं, ढग आले. व्यासांनी तिकडे जाऊन एका सुंदर गंधर्व कन्येचं रूप घेतलं. दृष्टांत तुमच्या लक्षात येतोय? आश्रमाच्या बाजूला उभे राहिले. मंद मंद पावसाच्या सरी आल्या. जैमिनी ऋषी बाहेर आले. त्यांचं लक्ष गेलं, कुणीतरी सुंदर युवती आपल्या आश्रमाला लागून उभी आहे. जैमिनी म्हणाले, कोण आहात तुम्ही? या निर्जन अरण्यामध्ये आमच्या पर्णकुटीच्या बाजूला का उभा राहिलात? तुम्हाला पाऊस लागतोय, मध्ये या. त्या स्त्रीला मध्ये घेतलं. वार्तालाप सुरू झाली. ती स्त्री असं म्हणाली, मी स्वर्गातली गंधर्व कन्या आहे, या अरण्यामध्ये तप करण्याकरता आली. मला योग्य वर प्राप्तीकरता तप करायचं आहे. काय म्हणाली? जैमिनी म्हणाले, अजून तुमचं लग्न बाकी आहे? हो, मग माझं सुद्धा लग्न बाकी आहे. कोण म्हणाले? आलं का लक्षात? मग तुमची काय इच्छा आहे? मी तुमची पत्नी व्हायला तयार आहे, पण एका अटीवर. कोणती अट? तुम्ही असं घोड्यासारखं खाली वाकायचं, मी तुमच्या पाठीवर बसेल. बरेच घोडे आणि बैल झालेले असतात. हे कातलं कंसातलं आहे महाराज, हे हातलं कंसातलं आहे. आलं का लक्षात? आणि या पर्णकुटीला 7 फेऱ्या तुम्ही मारायच्यात. हिंदू धर्मातल्या मॅरेज पद्धतीमध्ये सप्तपदी फार महत्त्वाचे आहे. तुमचं लक्ष नसतं त्याच्याकडे. प्रत्येक फेरीला ब्राह्मण तुमच्याकडून वधवून घेतात. काही वेळेला पुरुष पुढे असतो, काही वेळेला लग्नाचे प्रकार आहेत. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, तसे तर 8 प्रकार आहेत. सध्याच्या काळात कोणते मॅरेज जास्त होत आहेत? आलं का लक्षात? फार वाईट आहे. कुठली कोणाची तरी नजर आपल्याला लागली. पण मी एक समाजाचा म्हणून तुम्हाला सांगून जातो. मी मागच्या वेळेला बोललो होतो आणि या सप्ताहामध्ये बोलत असतो. आपल्या समाजातल्या 12 प्रकारच्या पोट जाती एकत्र आल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. दूर कुठेतरी भंडारा, गोंदिया, गडचिरोली जाऊन तिकडच्या मुली तुम्ही आपल्या घरात आणतायत नाविलाजाने. मग एवढा 12 पोटजाती एकत्र झाल्या तर किती चांगलं आहे हो. हे तुमचं हृदय अजून स्वीकारणार नाही मला माहिती आहे. माझी वाक्य वाऱ्यात उडून जातील मला माहिती आहे. मी बैठकीत पण सांगत असतो, कीर्तनात पण सांगत असतो, ही काळाची गरज आहे. इथून तिथून माडी, हे वरचे जे उपाध्या लावल्या आहेत ना आपल्याला, त्या बंद झाल्या पाहिजेत. माडी माडी इथून तिथून एकच. हळदे माडी, काच माडी, जिरे माडी, या वरचे टोपण नावं काढून टाका. तुम्ही सगळे सावता महाराजांना मानतात ना, इथून तिथून. मग सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे.
म्हणूनच हे काय नाही, म्हणून तर समता शब्दाचा अर्थच काय महाराज लक्षात ठेवा. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, काळाची गरज आहे. मला पॉलिटिकल शिक्षणकडे जायचं नाही, मी अध्यात्माचा पुरस्कार करून संतांचे विचार मला आपल्यापर्यंत पोचवायचे. मुद्दा विद्वान माणसाला सुद्धा इंद्रिय त्रास देतात, अवघड आहे, म्हणून सांभाळलं पाहिजे महाराज. हो, म्हणून तुकोबाराय म्हणतात, इंद्रियावर त्यांना थकवा येतो, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख. संत मला कडेवर उचलतात, देवापर्यंत घेऊन जातात, म्हणून माझा विश्वास त्यांच्यावर आहे. किती विश्वास, संतांवर किती विश्वास पाहिजे. त्यांच्या ताटातलं उचिष्ट सुद्धा आवडीने खातो. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, आम्हाले शेषाची बिन आवडी. वचन न मोड वचन ना बोले त्याची माझ हित करती सकळ, त्याची माझे करती सकळ. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करती सकळ, हित करती सकळ. विठोबार घुमाई, चला लवकर. विठोबार घुमाई, बोला बोला बोला, टाळ्या वाजवा. विठोबार घुमाई, 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 गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, हरि जय. गोबार कुमाई. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय
आपल्या समाज बांधवांचं प्रेम पाहून आनंद वाटला. असंच प्रेम टिकत राहो. छान वातावरण आहे. सर्व कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अशीच आपली एकजूट आणि असंच प्रेम कायम वृद्धिंगत होत राहो. सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. एकदम माणसांनी माझ्या पाठीमागे एकदम म्हणा बरं. पहिल्यांदा माणसांनी, महिलांनी नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आता लाडक्या बहिणींचा आवाज आहे का? एकदा म्हणा फक्त. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. किती आवाज गोड आहे तुमचा. तुमचा आवाज गोड का? कारण तुम्ही कधीच बिड्या पेत नाही ना म्हणून. तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी. अभंगाचा अर्थ असा आहे, संतांच्या मुखातलं उच्चिष्ट सेवन करणं म्हणजे काय. थोडं एक सामाजिकता सांगून जातो. दुसऱ्याच्या ताटातलं उष्ट कधीच खाऊ नये. पती पत्नी असले तरी पती पत्नीने एका ताटात तर अजिबात जेवायला बसू नये. हे ज्ञानेश्वरीत 700 वर्षापूर्वी शिकवलं आहे. पण नवीन नवीन प्रेम उत्पन्न झालं, नवीन नवीन लग्न झाले की असं घडतं महाराज. असं घडतं ना. दुसऱ्याच्या ताटातलं उच्चिष्ट खाऊ नये. भक्तीच्या प्रांगणामध्ये भगवंत भक्ताच्या मुखातलं उच्चिष्ट खातात. शबरीच्या मुखातली बोरं खाल्ली का नाही? गोपाळांचं ताक उष्ट भगवान प्याले का नाही? जनार्दन स्वामी आणि भगवान दत्तात्रयांनी जो प्रसाद कालवलेला होता दौलताबादच्या किल्ल्याला, तो नाथ महाराजांनी सेवन केला का नाही? याचा अर्थ असा आहे, संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे संतांची वचनं स्वीकारा. बस 2-3 मिनटं. तुमच्या घरामध्ये टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गाथा आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. ऐका, तुमच्या घरात जर टी व्ही, फ्रीज, कूलर असेल तर तुमच्या घराची शोभा वाढेल, घराला घर पण येईल. पण गाथा ज्ञानेश्वरी भागवत असेल तर तुमच्या घराला शहाणपण येईल. घरपण येण्यापेक्षा शहाणपण येण्याची. आणि घरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन संध्याकाळी अर्धा तास का होईना एखादा ग्रंथ वाचला पाहिजे. तुम्ही संध्याकाळी एकत्र आल्यावर काय करतात? टी व्हीवरच्या मालिका पाहतात. ये रिश्ता क्या कहलाता है, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, लागीर. हे करे गरज आहे, काळाची गरज आहे. सावता महाराजांचे वंशज आपण आहोत. महाराजांनी आपल्याला शेती करायला शिकवली, शेती फुलवायला शिकवली, समाजावर प्रेम करायला शिकवलं. सर्व संत मालिकेमध्ये सावता महाराजांचा अधिकार आगळा वेगळा आहे. महाराज देवाच्या भेटीला जावं लागलं नाही. पंढरपुराहून पांडुरंग परमात्मा सावतोबांच्या भेटीला मळ्यात आलेले आहेत. आणि या विधभर पोटामध्ये आकाशापेक्षा व्यापक असलेल्या परमात्म्याला आपल्या हृदयात साठवलं. साठविला हरी. लक्षात घ्या सर्व समाज बांधव, तुम्ही दरवर्षी एकत्र येतात. मला स्वाभिमान आहे. काश्मीरी आप्पा तसा 10 वर्षापासून संबंध आहे माझा. मी इकडे नाशिकमध्ये 12 वर्षापासून आहे. त्याच्याकडे हनुमानवाडीला दरवर्षी आमची सेवा असते बाबांकडे तिथे. बरं का, चला आपण सर्वांनी एकत्र या. महाराजांचे विचार आपल्या कुटुंबामध्ये रुजवा. आपल्या मुलामुलींना शिकवा, खूप शिकवा. शिकवा पण संस्कार देऊन शिकवा. आपल्या परंपरेचं पाईक व्हा. महाराजांच्या कृपेला आपण सगळेजण पात्र होणार. महाराजांची कृपा आपल्यावर भरभरून होईल अशी एक भावना व्यक्त करतो. आमचे भरत महाराज मिटकरी, तुमचा काही परिचय नाही माझा, आपला परिचय आहे पण नाव लक्षात नाही. तुमचे परिचय आहे तसा बरं का. सर्व आपले टाळकरी मंडळी, मृदंगवादक, पिटी वाजवणारे बाबा, किती सुंदर. वा, माझा स्वर चांगलं कनेक्ट झालं, मला आनंद वाटतो. आमचे सिस्टीमवाले भाऊ नेहमीचे परिचयाचे आहेत ते पण आपले. सतीश भाऊ, रात्री तुमची सिस्टीम होती ना तिथे,
शिवण्याला पण तुमची सिस्टीम होती. चला सर्वजण आपण एकत्र येतात. आमचे रामकृष्ण नाना अमृतधामला राहतात, नाशिकला नोकरीला होते, त्यांच्याकडे आता मला मुक्कामाला जायचं आहे. आनंद वाटला बरं का. एकत्र या आणि महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात पाहिजे, महाराजांचं चरित्र प्रत्येकाच्या घरात पाहिजे आणि महाराजांची 40 अभंग प्रत्येकाच्या घरात पाहिजे. एवढी भावना व्यक्त करतो. थांबतो. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य असेल ते गुरुदेवांच्या मुखातलं आहे. एक ओवी म्हणतो, कीर्तनाला थांबा देतो. उद्याच्या सूचना आपले कार्यकर्ते आपल्याला देतील. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. नाराज हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. जय बोलिले करे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज. नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज. तुका माने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव